पुण्यामधील अनेक भागात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी. पुण्यामधील महाविकास आघाडीच्याही सभा रद्द, तर राज ठाकरेंच्या सभेवरही पावसाचं सावट. मुसळधार पावसामुळे पुण्यातील महाविकास आघाडीची सभा रद्द. रवींद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ शरद पवार आणि आदित्य ठाकरे वडगाव शेरीमध्ये घेणार होते सभा. अवकाळी पावसामुळे उद्धव ठाकरेंचा आजचा जालना जिल्ह्याचा दौरा रद्द. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नसल्यानं दौरा रद्द. कल्याण काळेंच्या प्रचारासाठी ठाकरे जालना दौऱ्यावर होते. काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्या सोबत या, नंदुरबारच्या जाहीर सभेत नरेंद्र मोदींची उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना ऑफर. व्यक्तिगत संबंध वेगळे आणि धोरणात्मक संबंध वेगळे. ज्या पक्षाचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही त्यांच्याबरोबर राजकीय दृष्ट्या कधीही जाणार नाही. मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनाही एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचं पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरेंना आवाहन. शरद पवारांच्या छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील वक्तव्याचा आधार घेऊन पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. 15 मे रोजी कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी मोदींची कल्याणमध्ये सभा. भाजपकडून सभेसाठी जोरदार तयारी सुरू. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष संपलाय, आता त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. शरद पवारांच्या काँग्रेस विलिनीकरणाच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला, तर शरद पवारांना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं. शिंदेंचा दावा. अजित पवार बालबुद्धीनं बोलून जातात. शरद पवारांची अजित पवारांवर टीका. शरद पवार विलिनीकरणासारखी वक्तव्य संभ्रम निर्माण करण्यासाठी करतात, अशी टीका अजित पवारांनी केली होती. आम्ही वडीलधाऱ्याचा आदर केला, पण वडीलधाऱ्यांनी तरी 80 वर्षांनंतर दुसऱ्याला संधी द्यायला हवी. आम्ही कुठवर वाट पाहायची. अजित पवार यांची पुन्हा एकदा शरद पवारांवर वयावरून टीका. पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्यानं रायगडच्या माणगावमध्ये राऊतांच्या फोटोला जोडे मारत भाजपचं आंदोलन. राऊतांची शूर्पणखा केल्याशिवाय राहणार नाही. भाजपच्या निलेश थोरेंची टीका. अडचणीमध्ये असताना मुख्य नेत्यानं मला सपोर्ट केला नाही. रवींद्र वायकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंनी 2 पावलं मागे यायला हवं होतं, वायकरांचं वक्तव्य. बीडचे अपक्ष उमेदवार गणेश करांडे यांच्या घोड्यावरून प्रचार, तर गणेश करांडे यांच्या प्रचाराची बीडमध्ये चर्चा. मोदींचा प्रस्ताव आत्ताचा नाही, याआधीही या संदर्भात चर्चा झाल्या होत्या. चर्चा झाल्या त्या अर्थी शरद पवारांच्या मनात मोदींबरोबर जाण्याचा विचार होता. मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरवर अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. मोदींकडून बाळासाहेब मीनाताईंचा अपमान. डुप्लिकेट संतानांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राऊतांचा हल्लाबोल. पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रामध्ये पाय ठेवू देऊ नका असं कोण म्हणालं होतं. संजय राऊतांचं नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा. 4 जून नंतर नरेंद्र मोदींचं स्वप्न भंगणार, त्यांचा पराभव अटळ. खासदार संजय राऊतांचा मोदींवर निशाणा, तर मोदी एक भटकती आत्मा आहे. राज्यातील पवित्र आत्मा कधीच त्यांच्यासोबत जाणार नाही. राऊतांचा हल्लाबोल. कदम हे पाटलांच्या पाठीमागे आहेत, पण कुठल्या पाटलांच्या मागे आहेत हे फक्त 4 जूनला कळेल. पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये सांगलीतील निकालाबाबत विश्वजित कदम यांचं वक्तव्य. शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम. संभाजीनगर, जळगाव, शिर्डी, जालन्यातील उमेदवारांना महाराजांचा पाठिंबा. आमच्या विचारांशी मिळतं जुळतं घेणाऱ्या उमेदवारांना मत द्या, महाराजांचं आवाहन. नाशिकचे अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराजांनी घेतली भाजप पदाधिकारी दिनकर पाटील यांची भेट. दिनकर पाटील नाशिक लोकसभेसाठी होते इच्छुक. अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराजांनी घेतली छगन भुजबळांची भेट. नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग. भेटीमुळे चर्चांना उधाण.
भिवंडीत महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। बीडच्या माजलगाव शहरामध्ये पंकजा मुंडेंसाठी गडकरींची सभा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचीही उपस्थिती। मतदानाची अंतिम टक्केवारी 48 तासात देण्याबाबत निवडणूक आयोगाला आदेश द्या। एडीआर संस्थेची याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे मागणी, अंतिम टक्केवारीला आयोग विनाकारण उशीर करत असल्याचाही आरोप। ठाणे लोकसभेतून भाजप नेते संजीव नाईक यांना भाजपचं तिकीट न मिळाल्यानं आगरी कोळी समाज नाराज असल्याचा प्रचार विरोधक करतायत। मात्र आगरी कोळी समाज नाराज आपल्या प्रचारामध्ये उतरला, नरेश म्हस्केंकडून स्पष्ट। साऊथमध्ये साफ आणि नॉर्थमध्ये हाफ अशी भाजपची परिस्थिती, वर्षा गायकवाड यांचा भाजपवर निशाणा। रक्षा खडसेंनी एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक असलेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांची त्यांच्या निवासस्थानी जात घेत। यावेळी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सहकार्य करण्याचं पाटलांकडून आश्वासन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभा खासदार म्हणून घेतली शपथ। राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी प्रफुल्ल पटेल यांना दिली शपथ। मला खासदार बनवायला महायुती सक्षम, राजन साळवींनी माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या आमदारकीची चिंता करावी। राजन साळवींच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या किरण सामंतांची प्रतिक्रिया। काँग्रेसनं आदिवासींचं आरक्षण मुस्लिमांच्या पारड्यामध्ये टाकल्याचा आरोप। नंदुरबारमधल्या सभेमध्ये मोदींचा हल्लाबोल, वंचितच्या अधिकारांचा चौकीदार असल्याचा केला उच्चार। ज्या नागरिकांना अद्याप घर मिळालं नाही, नळाला पाणी मिळालं नाही, गॅस कनेक्शन मिळालं नाही, त्यांना पुढच्या टर्ममध्ये घर, गॅस कनेक्शन, वीज, पाणी पुरवठा देणार। पंतप्रधान मोदींचं आश्वासन, तिसऱ्या कार्यकाळामध्ये 3 कोटी घरं बांधणार असल्याचाही पंतप्रधानांचा दावा। नंदुरबार आणि गुजरातचा खूप जवळचा संबंध, पंतप्रधान होण्याआधी अनेकदा नंदुरबारला आलोय आणि तिथे आल्यानंतर चौधरींचा चहा घेतला नाही असं कधीच होत नाही। तुमचा चहा आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाचं कर्ज कधीही विसरू शकत नाही, पंतप्रधानांचं वक्तव्य। काँग्रेसनं खोट्याची कंपनी उभारलेली आहे, ते कधी आरक्षणासाठी खोटे बोलतात तर कधी संविधानासाठी। आरक्षणावर काँग्रेस सध्या चोर मचाए शोर असं दिसत असल्याचं पंतप्रधान मोदी यांचं डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचार सभेत वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।